जेव्हा कधीही भारतात अरबपती लोकांची गोष्ट निघते तेव्हा सर्वात पहिलं आपल्या डोक्यात दोनच नावं येतात. पहिलं म्हणजे मुकेश अंबानी आणि दुसरं म्हणजे सर रतन टाटा. लोकांना नेहमीच हा प्रश्न पडतो की या दोघांमध्ये जास्त श्रीमंत नेमकं कोण आहे. चला तर मग हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी उदय कदम महाराष्ट्र दर्पणमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. खरं पाहिलं तर कागदपत्र तपशिलानुसार अंबानींची संपत्ती सर रतन टाटा यांच्यापेक्षा जास्त आहे. परंतु खरंच असं आहे का? तर एक मिनिट कोणताही तर्क लावण्या अगोदर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. सर रतन टाटा आणि मुकेश अंबानी या दोघांचेही नेटवर्थचे कंपॅरिझन करताना या दोघांचाही इतिहास जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच आपण सर्वप्रथम सर रतन टाटा यांचा इतिहास पाहूया. टाटा साम्राज्याची सुरुवात सन 1868 मध्ये झाली होती. जमशेदजी टाटा यांनी या कंपनीची सुरुवात केली होती. त्यांनी 1868 ते 1904 या कार्यकाळात कंपनीला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. 1904 मध्ये त्यांचं निधन झालं आणि कंपनीची संपूर्ण जबाबदारी त्यांचा मुलगा दोराबजी टाटा यांच्यावर आली. दोराबजी सुद्धा आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवून उद्योग क्षेत्रात क्रांती करत होते. दोराबजी यांनी आपले वडील जमशेदजी टाटा यांचं स्वप्न सुद्धा पूर्ण केलं. त्यांनी साक्षी नावाच्या एका छोट्याशा गावात स्टील प्लांट सुरू केला. 1938 नंतर टाटा कंपनीची सूत्र JRD टाटा यांच्याकडे आली. ते एक अत्यंत हुशार बिझनेसमॅन होते. त्यांनी खूप वेगाने कंपनी वाढवायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप साऱ्या नवीन कंपन्या उभ्या केल्या. त्यांनी कंपनीची सूत्र हातात घेतली तेव्हा टाटा ग्रुपकडे एकूण 14 कंपन्या होत्या. त्याचा विस्तार करत JRD टाटांनी कंपनीची संख्या 95 वरती नेऊन ठेवली. JRD टाटा नंतर टाटा ग्रुपचे चेअरमन बनले ते म्हणजे सर रतन टाटा. सर रतन टाटांच्या कार्यकाळात टाटा ग्रुपने देशातच नाही तर विदेशात सुद्धा आपले पाय पसरवले. सर रतन टाटा बिझनेसपेक्षा जास्त समाजकार्य करण्यावर भर देत असत. त्यांच्या खूप साऱ्या कंपन्यांचे अर्ध्यांपेक्षा जास्त शेअर हे समाजकार्यासाठी वापरले जात असत. कॅन्सरग्रस्त लोकांना कमी किमतीत उपचार मिळावा म्हणून मुंबईच्या परेल येथे त्यांनी टाटा हॉस्पिटल चालू केले. हा तर झाला टाटा ग्रुपचा इतिहास. आपण आता अंबानी ग्रुपचा इतिहास जाणून घेऊया. अंबानी ग्रुपची सुरुवात 1960 ला मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी यांनी केली होती. धीरूभाई अंबानी हे जास्त शिकलेले नव्हते, परंतु लोकांना कन्व्हिन्स करण्याचे त्यांचे स्किल कमालीचे होते. याच जोरावर त्यांनी खूप सारे इन्व्हेस्टर जमा केले आणि रिलायन्स इंडस्ट्री उभी केली. 2002 मध्ये धीरूभाई अंबानींचं निधन झालं आणि कंपनीची सर्व जबाबदारी त्यांची दोन्ही मुलं मुकेश आणि अनिल या दोघांकडे आली. मात्र अनिल अंबानी बिझनेसमध्ये फारसे सक्सेस होऊ शकले नाहीत. अलीकडेच बातमी आली होती की बिझनेसमध्ये लॉस झाल्यामुळे अनिल अंबानी यांची नेटवर्थ 0 झाली आहे. मात्र अगदी त्याच्या विरुद्ध मुकेश अंबानींची संपत्ती दिवसेंदिवस वाढत होती. अंबानींचं नाव हे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत नेहमी झळकत राहते. हा तर झाला दोन्ही ग्रुपचा इतिहास. तर मित्रांनो आता आपण दोघांचे नेटवर्कचं कंपॅरिझन करून कोण जास्त श्रीमंत याचं उत्तर शोधूया. मुकेश अंबानींच्या बद्दल बोलायचं झालंच तर त्यांची मुख्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे. त्याशिवाय रिलायन्स रिटेल, रिलायन्स पेट्रोलियम, रिलायन्स जिओ या सर्व त्यांच्या सबसिडरी कंपन्या आहेत. आता टाटा ग्रुप बद्दल बोलायचं झालं तर टाटाच्या खूप साऱ्या सबसिडी कंपन्या आहेत ज्या तुलनेने रिलायन्सपेक्षा जास्त आहेत. टाटाने जवळ प्रत्येक क्षेत्रात आपली कंपनी उभी केली आहे. अशा वेळी जेव्हा आपण दोन्ही कंपनींचे मार्केट कॅप म्हणजेच मार्केट व्हॅल्यूची गोष्ट करतो तेव्हा नेहमीच टाटा ग्रुप रिलायन्सपेक्षा वरचढ ठरतो. तर मग आता आपल्याला प्रश्न पडतो की टाटाचं मार्केट कॅप रिलायन्सपेक्षा जास्त आहे, मग टाटाचं नेटवर्थ अंबानींपेक्षा कमी कसे? तर त्याचं कारण असं आहे की मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीचे 48% मालक आहेत. म्हणूनच काही महिन्यांपूर्वी त्यांचं नेटवर्थ $92 बिलियन पर्यंत पोहोचलं होतं. त्याच उलट सर रतन टाटा यांच्याकडे कंपनीचे फक्त 1% चे शेअर्स आहेत. त्यामुळे त्यांची नेटवर्थ मुकेश अंबानींसमोर खूपच कमी दिसते. मग आपल्याला प्रश्न पडेल की जर सर रतन टाटा यांच्याकडे फक्त 1% शेअर्स आहेत तर बाकी शेअर्स कोणाकडे आहेत?
तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की टाटा ग्रुपचे 66% शेअर्स कंपनीद्वारे बनवलेल्या वेगवेगळ्या चॅरिटेबल संस्थांकडे आहेत, ज्यामध्ये सर रतन टाटा ट्रस्ट, सर दोराबजी ट्रस्ट, टाटा एज्युकेशन ट्रस्ट यांसारख्या संस्था सामील आहेत. मित्रांनो, या सर्व संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात गरजू आणि गरीब लोकांसाठी काम करतात. विचार करा मित्रांनो, जर या सर्व कंपन्यांचे जास्तीत जास्त शेअर्स सर रतन टाटा यांच्या नावावर असते तर फक्त भारतातले नाही तर संपूर्ण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान सर रतन टाटा यांना मिळाला असता. या सर्व गोष्टींवरून आपल्याला हे तर कळते की कागदोपत्री मुकेश अंबानी हे जरी श्रीमंत असले तरी मनाने श्रीमंत हे सर रतन टाटाच आहेत. बाकी तुमचे या दोन्ही महान व्यक्तिमत्वांबद्दल काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.